सर्जनचे डॉक्टर किशोर गोडगे यांचा सत्कार डॉक्टर यादव सरांनी करावा अशी मी त्यांनी विनंती केली. डॉक्टर किशोर गोडगे, न्यूरोसर्जन, जगदाय मामा हॉस्पिटल आणि शिवाजी शिक्षण प्रसारक जगदाय मामा इथे रुजू आहे. मागील 5 वर्षापासून मी बार्शी येथे जगदाय मामा ट्रॉमा केअर सेंटर इथे न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट अत्यंत उत्कृष्टरित्या चालू आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं मूळ कारण असं आहे की जगदाय मामा हॉस्पिटलमध्ये ज्या काही न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट म्हणजे मेंदू मानका याच्या ज्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीच्या केल्या जातात. त्याबद्दलची जी आहे की दुर्बीणद्वारे बिन टाक्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत मणक्याच्या, ज्यामध्ये युजली कुठली यामध्ये कुठल्या प्रकारचे टाके न घेता एका छोट्याशा 8 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर पेक्षा कमी होल मधून आपण मणक्याच्या शस्त्रक्रिया करतो. यात गादी काढणे, नसा दुरुस्त करणे म्हणजे सायटिका सारखे जे प्रॉब्लेम आहेत ज्यामध्ये कंबरदुखी, पायाला मुंग्या येणे, चालायला त्रास होणे किंवा जे रुटीन काम आहे ते करता नाही येणे, ह्याच्या ज्या शस्त्रक्रिया त्या डे केअर सर्जरी म्हणजे युजली आपण केल्यानंतर एक 4 तासात आपण पेशंटला चालवतो आणि युजली त्या दिवशी किंवा 24 तासाच्या आत आपण या पेशंटला डिस्चार्ज वगैरे आणि सर्व ऍक्टिव्हिटी तो जो आहे की कुठली रिस्ट्रिक्शन न करता टाके नसल्यामुळे तो लगेच रुजू होतो. यामध्ये जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्या बार्शीतच नव्हे तर आता आपल्या स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला सुद्धा त्यांनी वेल अप्रिशिएटेड केलेलं आहे. त्यासाठी ज्या कॉन्फरन्स झाल्या सध्या जी झाली ती महाराष्ट्राची जी होती ती कोल्हापूर येथे होती. कोल्हापूर येथे आपण दुर्बीणद्वारे जे शस्त्रक्रिया आहेत तर यात मणक्याच्या गाठीबद्दलचे आपण सांगितले की दुर्बीणद्वारे आपण गाठी सुद्धा काढलेल्या आहेत. ते पेशंट सुद्धा युजली एका दिवसात चालणं फिरणं आणि सर्व काही करत. दुसरी जी होती ती वर्ल्ड इंडोस्कोपिक स्पाइन सोसायटी जी असते ती वर्ल्ड मधील जे दुर्बीणद्वारे ऑपरेशन करतात त्याची एक सोसायटी असते. त्यामध्ये ॲज अ टीचिंग फॅकल्टी म्हणून आपल्या कामाचा गौरव केला गेला. जे आपण इथं जे हे केलेले आहेत, ज्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्याच्याबद्दलची आणि त्याची इथून माहिती आणि शोध निबंध प्रसारित करत बाकी जे नवीन न्यूरोसर्जन आहेत की ज्यांना हे शिकवणं किंवा हे अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यासाठी आपली नियुक्ती केलेली आहे. या व्यतिरिक्त आता रिसेंटली गोवा येथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये सुद्धा जे मेंदूचे आजार आहेत रक्ताच्या नळीचे तर त्याचे बायपास आणि रक्ताच्या नळीचे आजार ह्याच्या व्यतिरिक्त जे दुर्बीणद्वारे ज्या शस्त्रक्रिया मणक्याच्या केल्या जातात याचं सर्व जे टीचिंग फॅकल्टी आहे यासाठी सुद्धा आपल्याला आमंत्रित केलं होतं आणि तिथे आपण गायडन्स देऊन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा आपला बार्शीचा एक ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे बार्शीचं नाव म्हणजे मी हा गौरव समजतो की मला ही संधी मिळाली की जे आपलं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे आहे प्रसूती असं आपण देश लेवल, राज्य लेवल, देश लेवल आणि इंटरनॅशनल लेवल या लेवलला आपण रिप्रेझेंट करतोय. ही खरंच गौरवाची गोष्ट आहे. याच्यामध्ये मला डॉक्टर यादव सर, डॉक्टर जगताप सर तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी यांची अनमोल साथ लाभली. याच्या व्यतिरिक्त मी स्पेशली म्हणू इच्छितो की जे स्टाफ आहेत, कलिग आहेत आणि हे सुद्धा एक उत्कृष्ट प्रकारे ट्रॉमा सेंटर सांभाळत आहेत. कुठल्याही पेशंटला डॉक्टर एक 5-10 मिनिटं बघून जातात. त्यानंतर जे आहे ते सगळे स्टाफ आणि बाकीचे जे आहेत कन्सल्टंट किंवा जे RMO आहेत रेसिडेंट मेडिकल डॉक्टर त्यांचाही यात बराच मोठा वाटा आणि ही खरंच गौरवाची बाब आहे की आपण राष्ट्रीय लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला आपलं प्रतिनिधित्व बार्शीचं एक नाव कसं उमटवत आहे. थँक्यू.